मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे नेते नाहीत। मनोज जरांगे पाटलांना कोणीही नेता म्हणू नये। मनोज जरांगे पाटलांना नेता म्हणण्याची चूक करू नका, कारण नेता हे नाव बदनाम झालेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील समाजाचं इमाने इतबारे काम करणारे नेते नाहीत, तर योद्धे आहेत, मराठ्यांचे क्रांतीसूर्य आहेत आणि मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी दैवत आहेत। नमस्कार मित्रांनो, मी हरिभक्त परायण गजानन महाराज देठे आजच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं पुनश्च एकदा मनापासून सहर्ष असं स्वागत करतो। आज लाईव्ह येण्याचं कारण, या लाईव्ह येऊन आज मला एक महत्त्वाचा विषय मांडायचा होता। मनोज जरांगे पाटील नावाच्या योद्ध्याच्या त्या ठिकाणी पुढाकारानं मराठा आरक्षणाची चळवळ पुन्हा एकदा पेटून उठली आहे। मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेक वेळा केली। मनोज जरांगे पाटलांनी उभ्या हयातीमध्ये 35 उपोषण केली। आतापर्यंत कोणत्याही कार्यकालातील सरकारनं जरांगे पाटलाच्या उपोषणाची दखल घेतली नाही, पण आता जे उपोषण मनोज जरांगे पाटलाचं गाजतंय, आज कालपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले। हे मनोज जरांगे पाटलाचं 36वे उपोषण आहे। याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी मराठा समाजाच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यासाठी अनेक उपोषणं केली, पण त्याची कोणत्याही सरकारनं दखल घेतली नाही। परंतु मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली सराटी अंतरवाली या ठिकाणी जे उपोषण करण्यात आलं, या उपोषणामध्ये जो लाठी हल्ला झाला, आमच्या माता मावल्यावरती लाठ्या मारण्याचं काम केलं, आमच्या मराठा तरुणावरती गोळीबार करण्याचं काम पोलिसांनी केलं। याच लाठी हल्ल्यामुळे हे आंदोलन महाराष्ट्रभर चर्चेत आलं आणि मनोज जरांगे पाटील नावाच्या योद्ध्यानं 22 वर्षापासून समाजासाठी केलेला संघर्ष कुठंतरी या माध्यमातून नावारूपाला आलेला आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे योद्धे आहेत। मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे क्रांतीसूर्य आहेत। नव्हे, मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे दैवत आहेत। हे मराठ्यांचे नेते त्यांना कुणी म्हणू नका, कारण नेता हा शब्द आतापर्यंत बदनाम झालेला आहे। राजकीय पुढाऱ्यांना आपण नेते समजतो आणि राजकीय पुढाऱ्यांना जी उपमा आपण देतो ती मनोज जरांगे पाटलांना अजिबात देऊ नका। राजकीय पुढाऱ्यांची प्रतिमा राजकारणापायी, भ्रष्टाचारापायी, राजनीतीपायी आणि सर्वसामान्य लोकांना मतदारांना फसवण्याच्या पायी बदनाम झालेली जर प्रतिमा नेत्यांची असेल, तर नेता हा शब्द जरांगे पाटलाच्या नावापुढे शोभत नाही। जरांगे पाटलाच्या नावापुढे एकच शब्द शोभतो, तो म्हणजे क्रांती योद्धे आणि मराठ्यांचं दैवत। होय होय, मराठ्यांचं दैवतच आहेत मनोज जरांगे पाटील। मी खात्रीपूर्वक बोलतोय, जाणून बुजून बोलतोय आणि विचारपूर्वक बोलतोय। बांधवांनो, मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या त्या ठिकाणी ज्या दिवशी लाठी हल्ला झाला, त्यानंतर मी ज्या दिवशी मनोज जरांगे पाटलांना भेटण्याकरता उपोषण स्थळी म्हणजेच सराटी अंतरवालीला गेलो, मला 3 किलोमीटरवर माझी गाडी लावावी लागली होती। 3 किलोमीटरवरती माझी गाडी लावावी लागली। 3 किलोमीटर मला जरांगे पाटलांना भेटण्यासाठी पायी जावं लागलं। जाताना तर मी सराटी अंतरवालीला निघालो होतो, पण ज्यावेळी उतरलो 3 किलोमीटर अंतरावर, 3 किलोमीटर जरांगे पाटलांना भेटण्यासाठी पायी गेलो, त्या अंतरामध्ये जी लोकांची गर्दी मला दिसली, त्या अंतरामध्ये जी ट्रॅफिक मला दिसली, मला 100% वाटत होतं मी अंतरवालीत नाही तर पंढरपुरात आलो। मनोज जरांगे पाटील मराठ्यांचं दैवत बनले होते आणि सराटी अंतरवाली जरांगे पाटलाच्या उपोषणामुळे ही मराठ्यांची पंढरी बनली होती। मी जरांगे पाटलाचं कौतुक करतोय, ही खोटी स्तुती करत नाही। खोटी स्तुती करण्याचा माझा स्वभाव अजिबात नाही आणि खोटी स्तुती ही हमेशा नेहमी निंदा ठरत असते। जरांगे पाटलाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। भल्या भल्यांना जे जमलं नाही ते मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलं। अरे, कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा 1.5 कोटी लोक एकत्र येत नाही, तो विश्वविक्रम जरांगे पाटलांनी करून दाखवला। अरे, जरांगे पाटलाच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत होते आणि सराटी अंतरवाली हे नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त जरांगे पाटील नावाच्या दैवतानं केलेलं आहे। बांधवांनो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊन सुद्धा 40 दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही। आमच्या जरांगे पाटलांनी सांगितलं होतं, जर 40 दिवसात आरक्षण सरकारनं दिलं नाही तर मी 41व्या दिवशी पुन्हा उपोषण सुरू करील। हा माणूस रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून समाजासाठी वनवन फिरत होता। हा माणूस पोटात अन्नाचा कणही नसताना समाजाचं संघटन करत होता। हा माणूस अंगावरती फाटके कपडे असताना समाजाची जागृती करत होता। अरे, हा माणूस मराठा समाजासाठी, समाजाच्या न्याय हक्कासाठी रात्रंदिवस समाजाच्या बांधवाचं संघटन करत होता आणि मजबूत संघटन करण्यासाठी या माणसानं 22 वर्ष घातली।
जरांगे पाटील उपोषणाला बसले, पोलिसांनी लाठी हल्ला केला, दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील लगेच महाराष्ट्रात गाजले. एवढा साधा आणि सोपा हा प्रवास नाही बांधवांनो. तर या पाठीमागे जरांगे पाटलांनी केलेला 22 वर्षाचा मोठा संघर्ष आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. या योद्ध्याचं नाव आज महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजते. तर अनेकांच्या डोळ्यात हे खुपायला लागलं. जरांगे पाटलांनी 1.5 कोटी मराठे सराटी अंतरवालीला गोळा केले, तर राजकीय लोकांचे पोट दुखायला लागले. का रे, आमच्या जरांगे पाटलासारखा सर्वसामान्य माणूस कोट्यावधी मराठ्यांचं संघटन करतोय, कोट्यावधी मराठ्यांना एकत्र करून जागृतीसाठी आणि मराठ्यांना आरक्षणासाठी त्या ठिकाणी लढ्यामध्ये उतरवतोय. यात तुमचं पोट दुखण्याचं कारण काय? मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं 40 दिवसात सरकारनं आरक्षण द्यावं, नाही दिलं तर 41व्या दिवशी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार. जरांगे पाटील नावाचा योद्धा कालपासून म्हणजे शब्द दिल्याप्रमाणे 41व्या दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे. मायबाप सरकारनं आत्ता तरी आमच्या या मराठ्यांच्या योद्ध्याची उपोषण करण्याची वेळ आमच्या योद्ध्यावर यायला नको होती, आणि दुसरं उपोषण करण्याची वेळ येण्या अगोदर मायबाप सरकारनं आमच्या जरांगे पाटलानं दिलेल्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे होत्या. तुम्ही पुरावे मागितले, आम्ही पुरावे दिले, पण आमच्या योद्ध्याच्या आणि मराठा समाज बांधवाच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम तुम्ही अद्यापही केलं नाही. मायबाप सरकार, आमच्या जरांगे पाटलांनी आतापर्यंत 36 उपोषणं केली आणि 37व्या उपोषणाला आमचा योद्धा कालपासून बसलेला आहे. आमच्या योद्ध्याची तब्येत खालावलेली आहे. सडपातळ असणारा हा माणूस, कोणतेही संपत्ती नसलेला हा माणूस, परंतु मनुष्यरूपी संपत्ती या माणसाकडे आहे. कोट्यावधी मराठे त्या माणसाला आता दैवत मानतायत. सरकार मायबाप, मराठ्यांच्या दैवत अशी खेळू नका. कोट्यावधी मराठ्यांनी ज्या नेतृत्वाला, ज्या मनोज जरांगे पाटलांना दैवत मानलंय, मराठ्यांचे क्रांती योद्धे मानले, त्या जरांगे पाटलाला दिलेला शब्द तुम्ही आतापर्यंत पाळला नाही. आमचा योद्धा आता उपोषणाला बसलाय, ही वेळ तुम्ही येऊ द्यायला नव्हती पाहिजे. पण आता आमचा माणूस जर उपोषणाला बसला असेल तर या माणसाच्या मागण्या आपण आता पूर्ण केल्या पाहिजे. कोट्यावधी मराठ्यांना आशा आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून, कोट्यावधी मराठ्यांना आशा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून, कोट्यावधी मराठ्यांना आशा आहे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडून. मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि राज्याचे 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार आपल्याकडून जर कोट्यावधी मराठी अपेक्षा करत असेल तर तुम्ही मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, मराठ्यांना डिवचण्याचं काम करू नका, मराठ्यांच्या विरोधात भाषण करू नका, आणि मराठा आरक्षण जोपर्यंत तुम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत तुम्ही राजकीय कार्यक्रम घेऊ नका. आता तुमचं लक्ष फक्त मराठा आरक्षणावरती असलं पाहिजे. मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. जरांगे पाटलाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण आता रात्रीचा दिवस केला पाहिजे, कारण महाराष्ट्रातील 3.5 कोटी मराठे तुमच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आतुर झालेले आहे. जरांगे पाटलांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती जो काही आत्मविश्वास दाखवला, हा आत्मविश्वास त्या ठिकाणी आत्मविश्वासाने लोकांना सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला आरक्षण देणार आहे. या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदय. मराठा समाज तुमच्या निर्णयाची वाट पाहतोय. दसरा मेळाव्याच्या दिवशी तुम्ही शिवछत्रपतीची जाहीर शपथ घेऊन सांगितलंय मराठा समाजाला राज्य सरकार आरक्षण देणार. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आरक्षण देणार हे आम्हाला मान्य आहे, आरक्षण देणार हे आम्ही त्या ठिकाणी मान्य करतो, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नेमकं आरक्षण किती दिवसात देणार हे सांगितलं पाहिजे. तुम्ही म्हणालात रक्ताचा शेवटचा थेंब आणि आयुष्यातला शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार. तुम्ही लढू नका, लढण्यासाठी तुमची गरज नाही. कोट्यावधी मराठे खंबीर आहे. आता तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मनोज जरांगे पाटील आणि कोट्यावधी मराठे आपल्या भूमिकेची वाट पाहतायत. आता मनोज जरांगे पाटील नेते राहिले नाहीत, मनोज जरांगे पाटील एक आंदोलनकर्ते राहिले नाही, तर मनोज जरांगे पाटील कोट्यावधी मराठ्यांच्या गळ्यातले ताईत बनलेत, कोट्यावधी मराठ्यांचे क्रांती योद्धे बनलेत, कोट्यावधी मराठ्यांचं दैवत बनलेले आहे. याच आमच्या मराठ्यांच्या दैवताला त्रास देऊ नका. आमच्या दैवतावर उपासमारीची, आमच्या दैवतावर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. हे उपोषण लवकरात लवकर थांबवण्यासाठी राज्य सरकारनं, राज्याच्या मुख्यमंत्र्यानं, देशाच्या पंतप्रधानानं याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजे. मराठ्यांची पोरं दर दिनी 2-2, 3-3 आत्महत्या होत आहेत.
मराठा समाज संयमी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय आणि मराठा समाजाची 2-2, 3-3 पोरं जर दररोज आत्महत्या करत असेल तर याला सर्वस्वी जिम्मेदार राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत। लवकरात लवकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय द्यावा आणि आमच्या क्रांती योद्ध्याला उपोषण करण्यापासून उठवावं ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। जर तुम्ही अशा प्रकारे आमच्या मराठ्यांच्या नेतृत्वाला आणि आमच्या मराठ्यांच्या क्रांती योद्ध्याला दैवताला उपोषणाला त्या ठिकाणी आरक्षण देऊन जर उपोषणापासून उठवण्याचं काम केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा मराठा तुम्हाला सडेतोड आणि जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हेच या व्हिडिओच्या आणि या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो। तमाम मराठा बंधू भगिनींना हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती करतो, आरक्षण आपल्याला भेटणार आहे। जरांगे पाटलांनी सांगितलं आरक्षण सरकारच्या बापाला द्यावं लागणार आहे, आरक्षण भेटणार आहे। पण कुणीही मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात जाऊ नका। सगळ्या जाती धर्माचे लोक मराठ्यांच्या पाठीशी आरक्षणासाठी खंबीरपणे उभे आहे। आपली लढाई कोणत्या जातीच्या कोणत्या धर्माच्या विरोधात नाही तर आपली लढाई आता सरकार सोबत आहे। सरकार मायबाप आमच्या लढाईला कुठंतरी आपण थांबवण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। अपेक्षा व्यक्त करतो ज्या शिवछत्रपतीची शपथ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात घेतली ते छत्रपती शिवराय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लवकरच सद्बुद्धी देवो आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची बुद्धी त्यांना देऊन मराठ्यांना त्यांनी लवकर आरक्षण द्यावं हीच विनंती या लाईव्हच्या माध्यमातून करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जयस्तु मराठा।